आणि म्हणून मी जे पत्र मान्य कामगार मंत्र्यांनी दिलं होतं, कामगार मंत्री आहेत का? बोला. कामगार मंत्री नाही, कशाला बोलू कामगारावर? बांधकाम मंत्री नाही, कशासाठी बोलायचं आम्ही? म्हणजे बजेट तुम्ही मंजूर करून घेणार, बोलवले काय बोलवणार? प्रत्येक वेळेला तुम्ही बोलवता, आम्ही बसायचं काय आहे की नाही? विरोधी पक्षाचं काय मंत्री नाही, कोण ऐकतं आमचं? कशासाठी आम्ही बोलतो? कशासाठी अभ्यास करतो? मंत्री कशासाठी माहिती घेतो? बट्ट्याबोळ केलेला आहे. अरे कपासूच्या उत्तर पण खोटं देता. तौकूफ करा, हाऊस 10 मिनिटांनी तौकूफ करा. प्रभू साहेब आम्ही बोलणार, आम्ही बसतो साहेब संसदीय कार्यमंत्री आहेत. संसदीय कार्यमंत्र्याला उत्तर देणार नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही असं म्हणता. इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असताना कशावर बसताय तुम्ही? चुकीची माहिती नाही. बघा, मला माहिती आहे, इतक्या वर्ष आम्ही काम करतो, तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आमचा आहे. असं चुकीचं करू नका आणि सांगू नका त्या पिटिशन अधिकाऱ्यांनी बोलत नाही याचा अर्थ आपण चालू वडेट्टीवार साहेब आपण चालू करूया. आम्हाला प्रभू साहेब नाही असं ना, रोज आम्ही चालवतो. आपण चालू करूया. रोज चालू. मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महाराज, वर अजून वरती लक्षवेधी सुरू आहेत वरच्या सभागृहामध्ये आणि बरेचसे मंत्री आहेत. राहिलेल्या मंत्र्यांना अध्यक्ष महाराज राहिलेल्या मंत्र्यांना निरोप देतो, त्यांना सुद्धा बोलवतो. आपण चालू करा प्रभू साहेब. आपण मंत्री येत आहेत वरच्या सभागृहात. मंत्री महोदयांनी सांगितले आम्ही चाललो. घ्या तुम्ही मागण्या मंजूर करून. चालू करा. आपल्याला विनंती आहे, चालू करा प्रभू साहेब. प्रभू साहेब. अध्यक्ष महाराज महोदय, पूर्ण 6 विषयांवर आज चर्चा आहे. त्यातले 4 मंत्री इथे उपस्थित आहेत. 2 त्यांच्या लक्षवेधी पूर्ण करून खाली येत आहेत. मी स्वतः त्यांच्या वतीने सगळं लिहून घेतो. अरे हो बाबा, मी आश्वस्त करतो की जे 2 मंत्री नाही आहेत ते येत आहेत, त्यांच्या मागण्या मी लिहून घेतो, त्यांच्याशी बोलेन. संध्याकाळी ज्यावेळेला उत्तर दिलं जाईल त्यावेळेला त्याचं नक्की उत्तर देईल. ठीक आहे प्रभू साहेब, चालू करा. भाऊ एक मिनिट अजून एक मिनिट. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला निदर्शनास आणून देतो आणि सभागृहाचे आणि संसदीय मंत्री आपले फार जागरूक आणि सिनियर असल्यामुळे आपल्याला लक्षात असेल की गेल्या 4 दिवसापासून ज्या आपण मागण्या या ठिकाणी ठेवतोय त्याच्यावर पोटतिडकीनं सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे दोन्ही बाजूनं आमदार आपल्या मतदारसंघातले आणि काही गोष्टी जिथं सरकारला निर्देश देण्याच्या दृष्टिकोनातले काही प्रश्न उपस्थित केले जातात, त्या प्रश्नावर अजिबात या सभागृहामध्ये मंत्र्यांकडून कुठले उत्तर येत नाही. अजिबात उत्तर येत नाही. तुम्ही आपल्या पुरवणी मागण्या मांडता, आपल्या मागण्या मांडल्या, मंजूर झाल्या की आपण बसून जाता. आम्ही इथं जे प्रश्न उपस्थित करतो त्याचं उत्तरच या सभागृहात येत नाही. बरोबर आहे ना दादा? आपणही सभागृहात राहिलात. जे इकडे बघा, जे पोट तिडकीनं नाही मला नाही अपेक्षित असं आहे दादा, तुम्ही संसदीय कार्यमंत्री या सभागृहातल्या, अपेक्षित असं असते की जे सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, राजे महाराज तुम्ही परंपरा मोडत असेल तर मोडा, मला काही त्याचा विरोध करायचा नाही. मी आपल्याला सांगत आहे की आपल्याला जे सन्मान्य सदस्य जे प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा मंत्री महोदयांना बंधनकारक आहे. असं या सभागृहात होत नाहीये. मी तुमच्या निदर्शनास एवढंच आणून देतोय. हो, मी शंभूराजे, मी सगळ्या रात्रीपर्यंत बसलो राहतो या सभागृहात. मी ऐकतो तुमचं सगळं. मंत्री महोदय खाली बसून. मंत्री महोदय, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही उत्तर द्यायला उभं राहिलो. 3 किंवा 4 सदस्य होते. सन्माननीय तालिका अध्यक्षांनी त्यावेळी सांगितले की जे सदस्य नाहीत त्यांचे उत्तर देऊ नका, जे सदस्य आहेत त्यांची उत्तर द्या. हा गेल्या आठवड्यातला अनुभव. अध्यक्ष महाराज सगळे मंत्री बसून होते.
सगळ्या मंत्र्यांकडे चार्ट होते, कुठल्या सदस्याने काय मुद्दा मांडला त्याचं काय उत्तर द्यायचं. सदस्य सुद्धा नसतात सन्माननीय अध्यक्ष महाराज उत्तर ऐकायला. मग रिकाम्या बाकड्या पुढे उत्तर द्यायचं काय. जे सदस्य आता 6 मंत्री बसलेत ना, 6 मंत्री आहेत. हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 मंत्री इथं आहेत. ठीक आता आहे कसं ठीक आहे. खोतकर आहेत साहेब, ना. खोतकर साहेब बोला. खोतकर साहेब, महोदय, अध्यक्ष साहेब महोदय, बोला. हा. हा अध्यक्ष महोदय, विजय भाऊ, अध्यक्ष महोदय, हा पॉइंट ऑफ प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय आणि नियमाचा भाग आहे. आपण कार्यक्रम छापला अध्यक्ष महाराज. लक्षवेधीनंतर विषयावर चर्चा होईल. राजे दादा मग त्या एवढं नाही कळत आपल्या लोकांना, आपण हजर राहिले पाहिजे. वारंवार का सांगावं लागतं खोतकर सभागृहाला. साहेब, सभागृह एक मिनिट अध्यक्ष मंत्री महोदय आहेत, अरे जे अध्यक्ष मंत्री महोदय, एक महोदय मिनिट. या मला मानून द्या ना. सभागृहामध्ये नाहीत, त्यांना मला- निरोप दिलाय. वरच्या मला मानून तर द्या. सभागृहामध्ये लक्षवेधी संपताच लगेच येतात. मला मानून तर प्रभू द्या साहेब, अध्यक्ष. अरे मला आपल्याला मानून द्या. विनंती आहे, प्रभू साहेब. अहो अध्यक्ष महाराज, हा पॉइंट ऑफ प्रोसिजरचा विषय वारंवार का सांगावं लागतं सभागृहामध्ये. दुसरं कोणाचं नाव आहे? सभागृहामध्ये वारंवार का बोलावं लागतं. अध्यक्ष महोदय, जर या सभागृहातलं काम नियमाने चालत नसेल दुसरं नाव तर तुम्हाला अधिकार आहे अध्यक्ष महोदय ताकीद देण्याचा. कुठल्या पक्षाचं? तुम्हाला अधिकार आहे अध्यक्ष महोदय सांगण्याचा. तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही इथून तुमच्या त्या चेअरवरून तुम्ही निर्देश देऊ शकता अध्यक्ष महोदय. मंत्री आहेत, राज्यमंत्री का हजर राहत नाहीत. खोतकर साहेब, कोणीतरी हजर राहिलं पाहिजे की नाही. येणार आहेत मंत्री महोदय. तोपर्यंत प्रभू साहेब आपण चालू मी करा. उद्योग खात्याबद्दल बोलत नाही, पण बाकी मंत्री खात्याचे महोदय मंत्री आहेत, कुठे ते आहेत. आता लिहून कामगार घेतील. खात्याचे मंत्री कुठे आहेत. संसदीय कार्यमंत्री ते लिहून घेणार आहेत. कामगार त्यांचे खात्याचे मंत्री मुद्दे. कुठे आहेत. प्रभू साहेब, ग्रामविकास मंत्री महोदय आहेत. करा. आणि खरंच चालू उच्च करा. आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत. ऊर्जा आणि खनिकर्म मधला खनिकर्म मंत्री इथं आहे. आणि सहकार मंत्री आणि बांधकाम मंत्री. आज बांधकाम मंत्री नाही आहेत, पण बांधकाम राज्यमंत्र्यांची लक्षवेधी वरच्या सभागृहामध्ये आहे. ती संपून लगेच येत आहेत ती खाली. सावकरे साहेब. चला प्रभू साहेब, आपल्याला विनंती आहे, चालू करा. प्रभू साहेब, चला. प्रभू साहेब, मंत्री महोदय गोरे साहेब. माननीय अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर वारंवार मंत्री महोदयांनी उठून सांगितलेलं आहे की 2 मिनिटं वारंवार सांगितले आहे की आम्ही बाकीच्या सदस्यांना बोलवतोय. आमच्याही सदस्य महोदयांनी सांगितलेलं आहे की या संदर्भातली मला माहिती आहे साहेब. आम्ही या मागण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सरकार गंभीर आहे आणि सातत्यानं आता 6-7 मंत्री इथं उपस्थित आहेत. इतर वेळ ठीक आहे, 7 मंत्री उपस्थित असताना आपल्यालाही माहिती आहे, आपणही कधीतरी मंत्री होता, आपल्याला परिस्थिती माहिती आहे. वरच्या एका वेळी दोन अरे असलम भाई, आमीन भाई बोलायला लावू नका. आपल्याला माहिती आहे जेव्हा उत्तर देतो सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्री उत्तर देतात 7-7, 8-8, 10-10 मंत्री तो उपस्थित असतात. समोरच्या बाकावर एक सदस्य नसतो. तुम्ही सांगतात जेव्हा ह्या गोष्टी सांगता तुम्ही सभागृहाच्या चर्चेचं गांभीर्य तुम्ही ठेवलं पाहिजे. असं नाही होत ना. चर्चेचं गांभीर्य आपल्याला पण असलं पाहिजे. तेव्हा एक सदस्य उत्तर ऐकायला एक सदस्य उपस्थित नसतो. ठीक आहे. प्रभू साहेब करा, चालू करा. नाही चालू करा आता आपलं. प्रभू साहेब, विनंती आपल्याला. प्रभू साहेब, आपण चालू करा. नाही पुढच्या सदस्याचं नाव आपण चालू करा. नाही तर पुढच्या सदस्याला त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. काय जबरदस्ती आहे का? आम्हाला मेहरबानी करता आमच्यावर. संसदीय कामकाज आहे. बोला प्रभू साहेब, म्हणजे बोला. काय प्रभू साहेब, काय नोंद म्हणजे रिकामी वाकड्यावर आम्ही बोलायचा? रिकामी वाकड्याशी बोलायचं आम्ही? चला बोला. तुम्ही काय सांगता आम्हाला? प्रभू साहेब बोलणार आहेत का आपण?
का नाही बोलणार? अधिकार आहे माझा पहिला. बोला बोला बोला. आणि प्रभू साहेब आपल्याला विनंती आहे जरा लवकर कन्क्लूड मी करा. पहिला संख्या खूप वक्ता आहे, आहे. पहिला वक्ता आहे. हो पण सगळ्या खाली खूप आहेत सगळ्या संख्या. चला करा चालू. अध्यक्ष महोदय, मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगर येथील राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील